अशी आहे की स्तूपांचे प्रकार, किती प्रकारचे स्तूप तुम्ही पाहता, किती प्रकारचे स्तूप असतात. आपण जे स्तूपांना वंदन करतो सगळीकडे जाऊन, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप असतात. आता हा जो स्तूप आहे, हा धम्म्य स्तूप, हा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो स्तूप? हा स्तूप जो आहे तो उद्देशिका स्तूप आहे. म्हणजे इथे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन झालेले आहे, इथे उपदेश दिलेला आहे, तर याला उद्देश म्हटलं जातं. इथून पुढे गेल्यानंतर धम्म राजिका स्तूप सगळ्यांनी आवर्जून बघायचं आहे. माझ्या पाठीमागे धम्म राजिका स्तूपाचे अवशेष आहेत. धम्म राजिका स्तूप काय असतो? धम्म राजिका स्तूप धम्मराजा म्हणून सम्राट अशोकांनी बांधलेले स्तूप आहेत. आणि धम्मराजा सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांना संबोधलेलं आहे. त्या स्तूपांमध्ये खास करून भगवान बुद्धांचे धातू अवशेष असतात. त्याला धम्मराजिका स्तूप म्हणतात. धम्मराजिका स्तूप मोजके आहेत, बघायला मिळतात. त्यापैकी हा एक सारनाथचा धम्मराजिका स्तूप, एक पाकिस्तानमध्ये आहे तक्षशिला स्तूप, आणि दुसरा स्तूप नालासोपाराला आहे. तो धम्मराजिका स्तूप आहे असं म्हटलं जातं, कारण त्याच्यामधून भगवंतांचे धातू रक्षा प्राप्त झाल्या होत्या. जेव्हा बनारसचा घाट मागच्या शतकामध्ये 100-150 वर्षापूर्वी बनारसचा राजा होता, राजा चेतसिंह. तुम्ही जर ह्याला गेलात काशी विश्वनाथला वगैरे, तो जो मेन रोड आहे त्या रोडला नाव आहे राजा चेतसिंह मार्ग. बनारसचा राजा होता राजा चेतसिंह. त्याला जेव्हा बनारसची डेव्हलपमेंट करायची होती, बनारस घाट बनवायचा होता, त्याला बनारस मार्केट बनवायचं होतं, बनारस बाजार त्या काळातला, तर त्याला विटांची गरज होती. आणि इथून मुबलक विटा निघत होत्या, तर ती जी टेकडी झाला होता धम्मराजिका स्तूप, त्यांनी तो धम्मराजिका स्तूप ढासळवला. टेकडी होती, तो म्हटला काहीतरी प्राचीन असेल इथं महाल वगैरे असं. त्यांनी तो स्तूप ढासळवला, त्यातून ज्या विटा निघाल्या त्यातून बनारस घाट आणि बनारस मार्केट बनलेलं आहे. त्याच्यामधून भगवान बुद्धांचा धातू कलश निघाला होता. त्या धातू कलश मध्ये 5 प्रकारचे रत्न होते आणि त्याच्यामध्ये धातू रक्षा होत्या. तर त्यांचा समज असा झाला की ह्या ज्या धातू रक्षा आहेत, या धातू रक्षा इथल्या कुठल्या तरी साधू संतांच्या, महान साधू संतांच्या असाव्यात, म्हणून त्यांनी त्या धातू रक्षा गंगेमध्ये विसर्जित करून टाकल्या आणि रत्न ठेवली. तर ते त्यांच्याकडून त्यांचा जो दिवाण होता त्याच्याकडून ते एक ब्लेंडर झालं होतं. त्या भगवान बुद्धांच्या धातू रक्षा अशाच हळूहळू विसर्जित झालेल्या आहेत. तुम्ही जर सांचीला गेलात तर सांचीच्या समोरचा जो स्तूप आहे 3 नंबरचा, त्याच्यामधून तथागतांच्या धातू रक्षा प्राप्त झाल्या होत्या. हा सांचीचा स्तूप आहे, समोर 3 नंबरचा स्तूप आहे. त्या स्तूपामधून डाव्या बाजूनी मोगलदान आणि उजव्या बाजूनी सारीपुत्तांच्या दगडी पेट्या सापडल्या. त्यामुळे आर्किओलॉजिस्टनी असा अंदाज बांधला की भगवान बुद्धांचे हे राईट आणि लेफ्ट होते धम्मसेनापती. तर उजव्या बाजूनी सारीपुत्तांच्या मिळाल्या, डाव्या बाजूनी मोगलदांच्या मिळाल्यात. म्हणजे हा जो महास्तूप आहे कुठला सांचीचा, तो नक्कीच भगवान बुद्धांचा असणार. त्यातून भगवान धातू धातुरक्षा मिळणार. त्यामुळे तिथं काही जास्त हे झालेलं नाही आहे, पण त्या धातुरक्षा प्राप्त केल्या अलेक्झांडर कनिंघम आणि मेस्से यांनी. आणि त्या धातुरक्षा त्यांनी अल्बर्ट अँड विलियम, हे जे म्युझियम आहे इंग्लंडचं, त्या काळातलं होतं खास म्युझियम, अजूनही आहे. जगामध्ये ज्या काही प्राचीन गोष्टी सापडत होत्या तिकडे पाठवल्या जायच्या संरक्षित करण्यासाठी. बोटीला अपघात झाला आणि भगवान बुद्धांच्या धातुरक्षा, सारीपुत्त मोगलांच्या धातुरक्षा पाण्यामध्ये विसर्जित झाल्या, पाण्यामध्ये बुडाल्या. मग त्यानंतर सतधारा स्तूपाचं उत्खनन झालं. सेम उजव्या आणि डाव्या बाजूला धातुरक्षा मिळाल्या आणि त्या धातुरक्षा आज चैत्यगिरी विहारामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत सांचीला. दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी तिकडे एक उत्सव असतो, सांची महोत्सव म्हणून. तरी तुम्ही गेलात तर जा. सोयी सुविधा फार अल्प आहेत. हल्ली डेव्हलप होत चाललेलं ते एक हे आहे, स्थळ आहे. सांची वर्ल्ड हेरिटेज आहे, पण आजूबाजूला राहण्याच्या वगैरे अल्प सुविधा आहेत. वाहनं देखील कमी आहेत. म्हणजे रात्रीच्या 7 वाजले की सगळे गायब होऊन जातात तिकडे. आम्ही तिकडे स्तूप, जसा की धम्मराजिका स्तूप किंवा सम्राट अशोकांनी अन्य जे बांधलेले स्तूप. आणि तिसरा स्तूपाचा प्रकार आहे पारिभोगिक स्तूप. पारिभोगिकचा अर्थ होतो अर्थ किंवा भगवान बुद्धांनी जे काही चिवर वापरलेले आहेत, जे काही त्या संगाटी वापरलेली आहे किंवा भिक्षापात्र वापरलेली आहे, त्या भिक्षापात्रावर किंवा चिवरावरती किंवा त्यांच्या केसावरती, त्यांच्या नखावरती जे काही स्तूप बांधले जातात त्यांना पारिभोगिक स्तूप असं म्हटलं जातं. कारण त्या गोष्टी त्यांनी वापरलेल्या असतात, भोगलेल्या असतात, म्हणून त्या स्तूपाला पारिभोगिक स्तूप म्हटले जातात. असे 3च प्रकारचे स्तूप आहेत. चौथा स्तूप ओटीव प्रकारात मोडतो, पण शेवटी त्याच्यामध्ये पण धातुरक्षा असतात किंवा काही ना काही असतं त्या स्तूपामध्ये ठेवलेलं.
त्यामुळे मुख्य स्तूप हे 3च आहेत. उद्देशिका स्तूप, धातुरक्षा स्तूप. धातुरक्षा म्हणजे शारीरिक स्तूप त्याचं नाव आहे. उद्देशिका शारीरिक आणि पारिभौतिक. तो शारीरिक स्तूप आणि जो तिसरा प्रकार आहे त्याचा तो पारिभौतिक स्तूप. थोडस त्या शिलालेखावरती शांतारामजी इंगळे सर थोडस मार्गदर्शन करतात.